हनीगिरी बेडगी ही सर्वात प्युअर मिरची असते। अच्छा। मला ही मोस्टली आपल्या डोंबिवली ठाणे या एरियात मिळणार नाही। कोणती? सिजंटा। सिजंटा लोकल मिरची असते। अच्छा, लोकल मिरची। ह्याला रंग 1 वर्ष टिकतो। अच्छा, 1 वर्ष नाहीये। ओके। ह्याचा रेटच कमी आहे, 260 रुपये किलो। 260 रुपये किलो। मित्र बघा, ही 1 नंबरची काश्मीरी मिरची। जेवढे सुरकुते जास्त मिरचीला ना, हो, तेवढे मिरचीला रंग जास्त आहे। ओके। प्युअर। आणि ही आहे 320 रुपये किलो। ओके, तर मित्र बघा, ही संकेश्वरी आहे ना 300 रुपये किलो आहे आणि ओरिजिनल पाहिजे ना तुम्हाला तर 1500 रुपये किलोनी मिळणार आहे। दादा हे धने कसे? 220 रुपये। 220 रुपये किलो। रेअर दालचिनी भारतात फक्त आमच्या एका ठिकाणी येते। ओके। या दोन्ही दालचिनी व्हिएतनाम पण 20 वर्षांनी झाडावरून काढते। अच्छा, 20 वर्षानंतर। हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार। तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता मी आलो डोंबिवली ईस्टमध्ये सुधा मसाले या शॉपला आज मी व्हिजिट करणार आहे। या शॉपमध्ये ना मित्रांनो आता आपल्याला लालबागचे मसाले आता डोंबिवलीमध्ये मिळणार आहे। तर इथे ना कोणकोणते मसाले मिळणार आहे, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे, मिरच्या कोणकोणत्या मिळणार आहे, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे, मसाले भाजून कुटून किंवा दळून कशा प्रकारे मिळणार आहे, संपूर्ण माहितीने तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि मित्रांनो, या शॉपची ना सर्व डिटेल म्हणजे ॲड्रेस वगैरे, कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता। तर चला मग टाईम न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्र बघा, सुधा मसाले या शॉपला ना आज मी व्हिजिट करणार आहे। आणि मित्रांनो बघा, त्यांचा ॲड्रेस वगैरे सर्व काही त्याच्यावरती मेन्शन केलं आहे। गौरी शंकरवाडी, प्लाझ्मा ब्लड बँक समोर, डोंबिवली पूर्व। आणि जवळच आहे ना मित्रांनो बघा, मंजुनाथ आहे ना विद्यालय बघा समोरच आहे। शेअर ऑटो रिक्षाने डोंबिवली ईस्टला उतर आहे ना तुम्ही, शेअर ऑटो रिक्षाने इझिली इथपर्यंत येऊ शकता। आणि समोर बघा प्लाझ्मा ब्लड बँक आहे। कुणालाही विचारलं ना तर कुणीही तुम्हाला ॲड्रेस वगैरे सांगू शकेल इझिली। तर चला मग आतमध्ये जाऊया आणि शॉप ऑनरला भेटूया। बघा, तर मित्रांनो बघा, हे सिद्धेश दादा आहे, त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेऊया, कोणकोणत्या मिरच्या त्यांच्याकडे मिळतात, मसाले वगैरे कोणते बनवून मिळणार आहे, संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून। दादा नमस्कार। नमस्कार। तर दादा आपलं पूर्ण नाव आणि ॲड्रेस वगैरे सांगा ना। माझं नाव सिद्धेश सुरेश करावले। हो। आमचं दुकान आहे सुधा मसाले, डोंबिवली पेन्शन नगरमध्ये, प्लाझ्मा ब्लड बँक किंवा मिरज सिनेमा ह्याच्या समोर, मंजुनाथ हायस्कूलच्या गल्ली। ओके। शेअर रिक्षाने इथे आलात तर 10 रुपये घेतात। 10 रुपये। मंजुनाथ हायस्कूल सांगायचं। ओके। मंजुनाथ हायस्कूलच्या नाक्यावरून सरळ थोडं 2 मिनिटावर चालत आहे। ओके, तर मित्र बघा समोरच आहे ना मंजुनाथ स्कूल आहे, म्हणजे रिक्षावाला तुम्हाला तिथे ड्रॉप करणार आहे, सरळ तुम्हाला इथे आतमध्ये चालत यायचे। आणि डायरेक्ट रिक्षा पकडायची असेल हो, 25 रुपये घेतात। 25 रुपये सिंगल पर्सन। आणि तुम्ही आम्हाला फोनवर पण करू शकता। ओके, तर मित्र बघा दादानी ॲड्रेस वगैरे सर्व काय सांगितलं आहे। आणि त्यांच्याकडे बघा हे सर्व मिरचीचा स्टॉक आहे। आणि बघा हा त्यांचा बॅनर आहे। आणि मित्र बघा इथे आता लालबागचा मसाला ना डोंबिवलीमध्ये मिळणार आहे। दादा याचा अर्थ काय? लालबागचा मसाला डोंबिवलीत म्हणजे आमचं आधी लालबागमध्ये दुकान होतं। हो, कांडप मशीन सगळं आमचं होतं। अच्छा, रिडेव्हलपमेंटमुळे आम्ही ते बंद केलं आणि इकडे सगळा सेटअप आणला। अच्छा, आता डोंबिवलीमध्ये। आता तुम्हाला जो लालबाग मध्ये जाऊन तुम्ही जो मसाला बनवताय, हो, तुम्हाला लालबागला जायची गरजच नाही। इथेच तुम्हाला डोंबिवलीच्या कस्टमरला डोंबिवलीतच मिळेल। सगळा मसाला डोळ्यासमोर भाजून कुटून सगळं मिळेल। ओके, तर मित्र बघा लालबाग प्रमाणे ना आता तुम्हाला मसाला इथे डोंबिवलीमध्ये बनवून मिळणार आहे। तर आता कुठपर्यंत तुम्ही डिलिव्हरी करता? डिलिव्हरी आम्ही विरारपर्यंत, वेस्टर्न साईड, हो, हार्बर साईड पनवेल पर्यंत, ओके, आणि सेंट्रलला बदलापूर पर्यंत। ओके, तर डिलिव्हरी चार्जेस फ्री असणार आहे? फ्री डिलिव्हरी, पण त्याची एक अट आहे की 1 किलोच्या वर मसाला असला। ओके, तर मित्र बघा 1 किलोच्या वरती जर तुम्ही मसाला मागवला तर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस लागणार नाही, फ्री ऑफकोर्स असणार आहे। तर बघा कोणकोणते मिरच्या आहे ना दादाकडे मिळणार आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण दादाकडून घेऊया। तर दादा कोणकोणत्या मिरच्या आपल्याकडे अवेलेबल आहे ते दाखवा ना। आपल्याकडे बेडगीमध्ये 3 प्रकार आहेत। अच्छा, 3 प्रकारच्या। ही बेडगी हनीगिरी बोलतात। हनीगिरी बेडगी ही सर्वात प्युअर मिरची असते। अच्छा, मला ही मोस्टली आपल्या डोंबिवली ठाणे या एरियात मिळणार नाही। ह्या मिरचीमध्ये बघा रंग बघा, ही मिरची कुठल्यानंतर ना अशी काळसर असते, जरा वजनाला जड असते, सुरकुत्या जास्त असतात। प्युअर बेडगी मिरची। अच्छा, प्युअर बेडगी मिरची। हो, ही आहे आपल्याकडे 400 रुपये किलो। 400 रुपये किलो। ओके, ही दुसरी एक आहे बेडगी रायचूर मिरची। रायचूर बेडगी। हो, ह्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये काय फरक आहे? ह्याच्या रंगाचा थोडा फरक येतो। हा रंग आहे ना तुमचा 2 वर्षात आरामात टिकतो। ओके, 2 वर्षाच्या मसाल्याच्या रंगाला काही होत नाही। ओके, ही बेडगी रायचूर, ह्याला रंग चांगला येतो। हो, फक्त ह्या मिरचीचं काय ह्याच्यापेक्षा थोडी क्वालिटी कमी वाली। अच्छा, कमी क्वालिटी। ओके, आणि प्राइस काय असणार आहे तिची? या मिरची प्राइस आहे 350 रुपये। ओके, आणि ही
सिजंटा मिरची. कोणती? सिजंटा. सिजंटा. लोकल मिरची असते. ह्याला रंग 1 वर्ष टिकतो, पण अच्छा, एवढा 1 वर्ष. रंग नाहीये. ओके. ह्याचा रेटच कमी आहे, 260 रुपये किलो. 260 रुपये किलो. ओके. तर मित्र बघा ही 260 रुपये लोकल मिरची आहे. तशीच आपल्याकडे काश्मीरी आहे. अच्छा, काश्मीरी. ही कशी असणार आहे? ही तुम्हाला मिळणार 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि 2 प्रकारचे. 2 प्रकारचे मिळणार आहे ही आपल्याकडे. रायचूर म्हणजे काश्मीरी ही 2 नंबरची आहे. अच्छा, 2 नंबरची काश्मीरी. आणि ही आहे ती 1 नंबरची. मित्र बघा ही 1 नंबरची काश्मीरी मिरची. जेवढ्या सुरकुत्या जास्त मिरचीला ना, हो. तेवढ्या मिरचीला रंग जास्त आहे. ओके. प्युअर मिरची. आता ही रंगासाठी वापरतो का? हा, फक्त रंग. त्याला तिखटपणा आणि काही नसतं. ओके. तर फक्त मित्र रंग. बघा ही काश्मीरी मिरची आहे ना, फक्त रंगासाठी वापरतो. ही 2 नंबर आहे. आणि बघा ती दाखवली ना ती. हे बघा ही 1 नंबर रुपये आहे. किलो आहे. ही किती? 450. तर मित्र बघा ही 450 रुपये किलो Pure असणार आहे. काश्मीरी. अच्छा, प्युअर काश्मीरी. एकदम प्युअर. ओके. आणि ही कशी किलो असणार आहे? ही 400 रुपये. ही 400 रुपये किलो. तर मित्र 50 रुपयाचा फरक आहे. आणखी कोणती दादा? ही संकेश्वरी. संकेश्वरी. म्हणजे ही रॅलीज संकेश्वरी. रॅलीज. याच्यात ओरिजिनल संकेश्वरी येते. हो. जी आम्ही ठेवतो, म्हणजे जसं लागतं तसं आम्ही मागवतो. ओके. कस्टमरच्या ऑर्डरवर. कस्टमरच्या ऑर्डर. ओके. ती आहे 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो. आणि ही आहे 320 रुपये किलो. ओके. तर मित्र बघा ही संकेश्वरी आहे ना 300 रुपये किलो आहे. आणि ओरिजिनल पाहिजे ना तुम्हाला तर 1500 रुपये किलोनी मिळणार आहे. तीही ऑर्डरवरती आहे. ही पांडी मिरची. पांडी सनम. अच्छा, पांडी सनम. ओके. ही आहे 280 रुपये किलो. 280 रुपये किलो. याचा उपयोग कशासाठी? म्हणजे कलरसाठी, तिखट तिखटसाठी असते, पण लवंगीपेक्षा थोडी कमी तिखट असते. अच्छा, लोंगीपेक्षा थोडी कमी तिखट. आणि ही लवंगी आपली. अच्छा, ही लोंगी आंध्राची. अच्छा, आंध्राची. हा. हिची काय प्राइस असणार आहे? हिची 280. 280. तर तर मित्रांनो 280 रुपये किलो आहे. आणि तिखट असणार आहे ती. आणि ती पुढची ती कोणती? ती लोंगी लवंगीची सेमच आहे का? Same आहे. ओके. तर सेमच आहे. आणि आमच्याकडे सगळ्या मिरच्या डेट काढलेल्या आहेत. अच्छा, डेट काढलेलं आहे. तर मित्र बघा सर्व मिरच्यांना डेट काढलेलं आहे. म्हणजे तुम्हाला डेट वगैरे काढायची गरज पडणार नाही. म्हणजे पूर्वी कसं साफ करत बसावं लागायचं. आता तुम्हाला साफ करायची गरज नाही. साफ केलेल्या मिरच्या तुम्हाला इथेच मिळणार आहे. दादा हे धने कसे? 220 रुपये. 220 रुपये किलो. धने बघा 220 रुपये किलो. आणि क्वालिटी पाहू शकता. सुगंध पण बघा. आणि सुगंध पण खूप आहे. तर मित्रांनो सुगंध पण खूप जास्त येतं. तर मित्रांनो बघा इथे ना आपल्याला अख्खे गरम मसाले पण मिळणार आहे. दादा यांची काय प्राइस असणार आहे अख्खे गरम मसाल्याची? हळद आहे 260 रुपये. 260 रुपये किलो. Pure सेलम. अच्छा, प्युअर सेलमची आहे. हो. ओके. हे बघा, तुम्हाला जर ओळखायची असेल ना हो. प्युअर सेलम, आतून आहे ना तोडल्यावर. तर मित्र बघा आतून बघा अशा प्रकारे असते लाल कलरची. आणि याचा सुगंध पण चांगला आहे. अच्छा, सुगंध पण चांगला असणार आहे. पावडर बनवल्यावर बघा कशी दिसते. ओके. मित्र पावडर पाहू शकता बघा. ही प्युअर हळद. तर मित्र बघा ही प्युअर हळद आहे. आता ही हळद असते. आता प्युअर हळद कशी ओळखावी? हो. आता आम्ही रोज हळदीत असतो, म्हणजे कुठलं जातात काय जातं. हो. कुटणाऱ्यांच्या हाताला किंवा आमच्या बघा हाताला रंग आज आहे, हो. आता तोडली तेव्हा. आता ह्या मुलाच्या हाताला बघा हळदीचा रंग नाही दिसतो. ओके. जर ती डुप्लिकेट हळद असेल ना, हो. तर तुमच्या हाताचा रंग जाणार नाही. अच्छा. प्युअर हळदीचा रंग जाणार. ओके. असं ओळख. मित्र बघा दादांनी महत्वाची आपल्याला माहिती दिलेली आहे. बघा डुप्लिकेट हळदीचा रंगाने आपल्या हातावरनं जात नाही. आणि ओरिजिनल हळदीचा रंगाने आपल्या हातावरनं निघून जातो. बघा ती सुंदर माहिती दिली आहे दादांनी. तर मित्रांनो बघा आणखी पण इथे मसाल्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादा कोणकोणते मसाले आणखी आपल्याकडे? आता आपल्याकडे 3 प्रकारची दालचिनी आहे. 3 प्रकारची. ही एक पेपर डोसा दालचिनी. ही रेग्युलर इंडियन असते. हा, पेपर डोसा दालचिनी. पेपर डोसा दालचिनी. ओके. ही स्वस्त असते. अच्छा. ही 5 रुपयाला तोळा असते. अच्छा, 5 रुपये तोळा. ही सिगरेट दालचिनी. सिगरेट दालचिनी. तिखट असते. अच्छा, ही तिखट असते. दालचिनीपेक्षा तिखट असते. अच्छा. आणि ही असते 15 रुपये तोळा. 15 रुपये तोळा. ओके. आणि ही एक स्पेशल दालचिनी, रेअर दालचिनी आहे. भारतात फक्त आमच्या एका ठिकाणी येते. ओके. ह्या दोन्ही दालचिनी व्हिएतनामवरून. व्हिएतनाम. ही 40 रुपये तोळा असते. 40 रुपये तोळा. ओके. आणि ह्या दालचिनीचा हे काय असतं वेगळेपणा, ही 20 वर्षांनी झाडावरून काढते. अच्छा, 20 वर्षानंतर. आणि ही 1 वर्षाने काढतात. तर मित्र बघा ही दालचिनी आहे ना 1 वर्षानंतर झाडावरनं काढतात. तर ही दालचिनी आहे ना 20 वर्षानंतर यांना झाडावरनं काढतात. ह्या दालचिनीची चव बघितली ना, हो. पहिले गोड लागणार. गोड लागणार. ओके. आणि मग तिखट लागणार. आणि तिखट ह्या दालचिनीपेक्षा तिखट लागणार. अच्छा, या दालचिनीपेक्षा पण तिखट आहे. औषधी पण चांगली आहे. ओके. तर मित्र बघा या दालचिनीपेक्षा सिगरेट दालचिनी आहे ना त्याच्यापेक्षाही तिखट लागणार आहे ती दालचिनी. स्टार्टिंगला गोड असणार आहे पण नंतर आपल्याला ती तिखट लागणार आहे खूप. ओके.
अजून आणि त्याची प्राइस काय असणार आहे दादा? ही 40 रुपये तोळा. 40 रुपये तोळा. ओके. अजून आपल्याकडे काळी मिरी आहे बघा, 8 mm काळी मिरी आहे. अच्छा, 8 mm ची काळी मिरी. हा, वजन. ओके. तर मित्रांनो काळी मिरी बघू शकता. जास्त, जेवढं वजन काळी मिरीला जास्त हो, तेवढं तिखटपणा जास्त. अच्छा. आणि प्राइस काय असणार आहे ती बोलले? याची प्राइस आहे 120 रुपये 100 ग्रॅम. 120 रुपये 100 ग्राम. ओके. ही बघा, ही लाल परी लवंग. लाल परी लवंग. हा, लाल असते बघा. ओके. हिची काय प्राइस असणार आहे? ही 30 रुपये तोळा आहे. 30 रुपये तोळा. हो. आणि ही रेग्युलर लवंग आहे. अच्छा, रेग्युलर. ओके. ती 15 रुपये तोळा आहे. 15 रुपये तोळा. आणि हे स्टार फुल कसं असणार आहे? स्टार फुल 30 रुपये तोळा. 30 रुपये तोळा. हो. तर जरा स्टार फुल बघा 30 रुपये तोळा आहे. आणि हे क्वालिटी पण तशी नागकेशर आहे. आहे. आणि बघा नागकेशर पण आहे. कबाब चिली आहे. चिरफळ आहे. चिरफळ मध्ये एक पण बी नाही दिसणार तुम्हाला. अच्छा, त्रिफळामध्ये एक पण बी नसणार. बी असली की काय होतं माहितीये, मसाल्यात आहे ना बी कुठली जाते. हो. आणि बी कुठली नाही ना तर सगळी चरचर लागते मसाला. ओके. तर बी वाला त्रिफळ कधीच टाकू नये. ओके. आणि जे पण आमच्याकडे बाहेरून कुटायला येतो हो. त्यांना आधीच सांगतो ह्याच्यात बी आहे, आधी मसाला तुम्हाला चरचर येईल. ओके. पण आम्ही आमच्या कस्टमरना एक पण बी नसलेला त्रिफळ देतो. तर ती बी नसेल तर मसाला एकदम बारीक चरचर नाही होणार. ओके. बघा. आणि या त्रिफळ टाकला मसाल्यात की तुमच्या मसाल्याला कीड लागत, चव तर येते. अच्छा, कीड लागत नाही त्याच्याने. ओके. तर मित्रांनो त्रिफळा टाकला ना मसाल्यामध्ये का कीड वगैरे लागत नाही. ॲज इट इज जसा आहे ना मसाला तसंच राहतो. आणि हे काय दादा? ही कोरी सुंठ. अच्छा, कोरी सुंठ. हिची काय प्राइस असणार आहे? ही 70 रुपये 100 ग्रॅम. 70 रुपये 100 ग्राम. हे पण मसाल्यामध्ये टाकतात? हो, सगळं. ओके. दगडफूल टाकलं जातं. मसाला वेलची आहे. मोठी वेलची पण आहे. हो. हिची काय प्राइस असणार आहे? ही 35 रुपये तोळा. 35 रुपये तोळा. आणि जिरा कसा असणार आहे? जिरा? जिरा बघा, जिरा आहे 40 रुपये 100. 40 रुपये 100 ग्राम. ओके. जिरा जेवढं जाड हो. तेवढं चांगलं. मित्र बघा, जिरा जेवढं जाड तेवढं चवीला चांगलं आणि क्वालिटी पण चांगली असते त्याची. ओके. राई कशी असणार आहे? राई आहे 20 रुपये 100. राई बघा 20 रुपये 100 ग्राम मिळणार आहे. आणि कस्तुरी मेथी कशी असणार आहे? कस्तुरी मेथी 20 रुपये तोळा. 20 रुपये तोळा. ओके. आणि आपल्याकडे खोबरा पण आहे ना? हो, खोबरा. हे राजापुरी खोबरा आहे. राजापुरी खोबरा. सफेद वाटी एकदम. ओके. त्यानंतर राजापुरी खोबरा आणि वाटी बघू शकतो. पूर्ण सफेद आणि मोठी मोठी वाटी आहे. हे कसे असणार? कसं किलो आहे? हे 240 रुपये. 240 रुपये किलो. ओके. तर मित्रांनो बघा, आपण दादाकडे ना अख्खे गरम मसाले तर पाहिले. तिथे ना पिसलेले मसाले पण आहे. दादा हे पिसलेल्या मसाल्यांची प्राइस काय असणार आहे? दादा सॉरी, पिसलेले नाही, कुटलेले मसाले. अच्छा, कुटलेले मसाले. हा. याच्यामध्ये फरक काय असणार दोघांमध्ये? पिसलेले मसाले आहेत ना चक्कीवर पिसले जातात. हो. त्याच्यात मसाल्याचा पिसायचा रेट कमी असतो. हो. 30 रुपये 40 रुपये किलो. तुम्ही ठाण्याला बघितलं असेल. हो. पण आम्ही कुठून देतो मसाला. अच्छा, कुटलेला कुटून. मसाला आहे ना जळत नाही. अच्छा. त्याला वेळ जास्त लागतो. ओके. पिसलेला मसाला 10 किलो बनायला 10 मिनिटं पण बस होतात. हो. पण कुटायला 1 तास लागतो. 10 ओके. किलो मसाला. त्याची व्हॅल्यू आहे ना, आपण कसं लाकडी घाण्यावर केलेलं तेल असतं. हो. तसंच हे कुटलेले मसाले, पाट्यावरचं वाटण आणि मिक्सरचं वाटण, हो. जो फरक आहे ते पिसलेले नाही कुटलेल्या मसाले. ओके. आम्ही कांडप मशीन मध्ये कुटून देतो. त्यामुळे काय मसाला जळत नाही. ओके. मसाल्याची जी व्हॅल्यू आहेत, हो. त्यांच्यात जी व्हॅल्यूज असतात ते मेंटेन राहतात. ओके. आणि चव तशीच राहते. त्यांची प्राइस काय असणार कुठलेल्या मसाल्यांची? आपल्याकडे एक गरम मसाला आहे. हो. 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो. काश्मीरी मिरची 600 रुपये तर किलो. मित्रांनो काश्मीरी मिरची 600 रुपये किलो आहे. आणि धने पावडर धने पावडर 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. तर आता तो कोणता मसाला आहे? मालवणी मसाला. मालवणी मसाला. त्याची प्राइस काय असणार आहे? मालवणी मसाला आपल्याकडे 3 प्रकारचे आहे. 3 प्रकारचे. हो. एक 500 रुपये किलो, 600 रुपये किलो आणि 800 रुपये. ओके. आणि आगरी मसाला? आगरी मसाला 2 प्रकारचे आहेत. 500 रुपये किलो आणि 800 रुपये. ओके. आणि घाटी मसाला पण आहे ना आपल्याकडे? घाटी मसाला 2 प्रकारचे आहे. 2 प्रकारचे. एक 400 रुपये किलो आणि 600 रुपये. 400 रुपये किलो आणि 600 रुपये. याच्यामध्ये फरक काय असणार आहे म्हणजे? गरम मसाल्याचा फरक येतो. गरम मसाला 800 रुपयामध्ये जास्त येतो आणि 500 रुपयामध्ये तेवढा गरम मसाला टाकत नाही. ओके. तर गरम मसाल्याचा फरक असणार आहे फक्त? चव चांगलीच असते. ओके. तर मित्रांनो फक्त आहे ना गरम मसाल्याचा फरक असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे गरम मसाले थोडे कमी जास्त असणार आहे. ओके. तर दादा मला आहे ना माझ्या घरासाठी पण आहे ना मालवणी मसाला बनवून पाहिजे. तर कशा प्रकारे बनवून देणार? आता पहिली आपल्याला यादी काढावी लागेल. हो. तर त्याच्यात तुम्हाला तिखटपणा कसा असतो तसा तिखटपणा हे करून ओके. त्याची यादी बनवून कस्टमाइज, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तिखटपणा कमी तिखट. आता काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास असतो. हो. तर त्याप्रमाणे पण आम्हाला मसाला बनवावा लागतो. ओके. कोणाला तिखट पाहिजे तर त्या प्रकारे गरम मसाल्याचं प्रमाण वर खाली करून, मिरचीचं प्रमाण वर खाली करून आम्ही तुम्हाला मसाला बनवून देऊ. तर दादा मला आहे ना मालवणी मसाला आहे ना थोडा मीडियम तिखट पाहिजे, तसा बनवून द्या ना मला. हो चालेल. आता तुमचं सगळं सामान काढलं आपण. हो. आणि मग बाजून कुठून तुम्हाला बनवून देऊ. हो. तर मित्रांनो दादा आहे ना आता आपले मसाले वगैरे काढतात आहे, म्हणजे वजन वगैरे करतील. धणे काढतात आहे.
तर धने वजन करतात ते दादा. हळद आहे ना आपण वेगळी ठेवतो. ओके. कारण की हळद आहे ना तेलात भाजायची असते आणि अच्छा. त्यामुळे हळद एकत्र करत नाही. बाकीचा गरम मसाला तर मित्र बघा थोडं थोडं करून आपला मसाला तयार होतोय. तर बघा जिरा ऍड करतात आहे. आता बघा सोप ऍड केली. राईस. टोटल किती मसाले ऍड होणार आहेत त्याच्यामध्ये? टोटल आपल्याकडे 24 प्रकारचे गरम मसाले असतात. हो. आणि मिरच्या 3 प्रकारच्या आणि हळद आणि धना. ओके. आणि क्वालिटी पाहू शकता लवंगची. तर दालचिनी ऍड होते. आता ही जावित्री ऍड झाली. या दोघींमध्ये फरक काय होता? जावित्रीला वास सुगंध जास्त असतो. हो. जावित्री म्हणजे जायफळाचं फूल. ओके. आणि मायपत्रीला थोडासा वास पण चव असते. अच्छा, चवसाठी. ओके. नाही बघा आता स्टारफुल ऍड झालं. आता मोठी वेलची आहे. नागकेशर आहे. आणि मसाला थंड होतो. थंड राहतो मसाला. थंड राहतो. ओके. तर मित्रांनो नागकेसरनी आहे ना मसाला थंड राहतो. आणि बघा आता त्रिफला ऍड होतोय. बघा आता साजिरा. हे काय दादा? हिंग. हिंग आपण हळदी बरोबर टाकतो. हळदी बरोबर. हिंग आणि हळद हे चांगलं फुगलं पाहिजे. चांगलं हे केलं म्हणजे आम्ही वेगळं करतो. अच्छा, वेगळं. तेलात भाजलं गेलं. अच्छा, तेलामध्ये भाजणार वेगळं. तर मित्र बघा हळद आणि हिंग आहे ना तेलामध्ये वेगळी भाजली जाते. जायफळ. आता हिरवी वेलची आहे. याला ऑल स्पाइस बोलतात. काय बोलतो? ऑल स्पाइस. ऑल स्पाइस. ओके. सगळ्या स्पाइस म्हणजे जर कुठलंच ना हो. तर सगळ्या गरम मसाल्याचा सुगंध असतो. ओके. कबाब चिनी. कबाब चिनी. बोलतो आपण. ओके. आणि बघा आता कस्तुरी मेथी पण ऍड करतात. खसखस आपण वेगळं भाजून घेतो. अच्छा, खसखस वेगळी. आणि खसखस सगळ्यात शेवटी भाजायचं असतं. अच्छा. की नाहीतर आधी भाजल्यानं पूर्ण जळून जाते. ओके. आम्ही वेगळ्या पिशवीत करतो. अच्छा. ते शेवटी भाजल्यानंतर सगळ्या मिरच्या आणि हे केल्यानंतर ते टाकतो. अच्छा, सर्वात शेवटी भाजणार दिला. त्यामध्ये बघा खसखसला ना वेगळ्या पिशवी बांधतात कारण की सर्वात शेवटी भाजणार दिला कारण की लवकर भाजली जाते ना त्यामुळं. ओके. त्यामध्ये ऑलमोस्ट ना पूर्ण गरम मसाला रेडी झालेला आहे.
मेथी थोडी राहिली बघा, लास्ट अँड फायनल मेथी. मसाला भरून झालेला आहे. हो. आता मिरच्या काढूया. आता मिरच्या काढूया. तर मित्र बघा, मसाला रेडी झालाय. आता आहे ना मिरच्या काढणार आहे दादा. आता कोणकोणत्या मिरच्या ऍड करणार त्यामध्ये? आता आपण त्याच्यात आहे ना 3 प्रकारच्या मिरच्या ऍड. 3 प्रकारच्या. लवंगी, बेडगी आणि काश्मीरी. ओके. लवंगी घेतली. मित्र ही लवंगी मिरची घेतली. तिखट पाहिजे, कमी तिखट त्या हिशोबाने आम्ही. अच्छा, त्या हिशोबाने घेणार. ओके. जास्त तिखट पाहिजे तर जास्त घ्यावी. ओके. तिखटपणा कसं असतं माहिती साहेब, मिरचीचा आणि मसाल्याचा वेगवेगळा असतो. अच्छा. तिखटपणा काळी मिरीला पण असतो, तिखटपणा मिरचीला असतो. ओके. तिखटपणा राईला पण असतो. ओके. पण तो कसं तुम्ही वापरतात, कस्टमरला कोणता तिखटपणा पाहिजे. हो. हा हल्ली कोण विचार नाही करत. हो. मालवणी मसाल्यात तिखटपणा कसला पाहिजे. अच्छा. घाटी मसाल्यात कोणती मिरचीचा तिखटपणा लागतो. अच्छा. काळ्या मिरीचा कमी लागतो. तर मालवणी लोकांना काळ्या मिरीचा, कारण की जसं पिकतं तिकडच्या प्रांतात तसा तो मसाला बनला जायचा. ओके. म्हणजे मालवणात काळी मिरी पिकते. कोकण आणि मालवण पट्ट्यात काळी मिरी पिकते, त्यामुळे तिथे काळी मिरीचं प्रमाण जास्त घेतलं. त्यामुळे ते तिखटपणा त्याच्या हिशोबाने काळी मिरी जास्त घेऊन लवंगी मिरची कमी घेतली जाते. ओके. तर बघा, ही कोणती? बेडगी मिरची. बेडगी मिरची 1 नंबर. आपली जी अन्नीगिरी तुम्हाला बोललेलो ना. हो हो. तर बघा मित्रांनो, आता आहे ना बेडगी मिरची ऍड झाली त्यामध्ये. आता कोणती ऍड होणार? काश्मीरी. 1 नंबर काश्मीरी तुम्हाला बोलले. अच्छा, 1 नंबर काश्मीरी. खूप ठिकाणी रस्त्यावर पण मिरची मिळते 180-200 रुपये. पण ती मिरची विकणाऱ्याला पण नाही माहिती ती मिरची कोणती. ओके. 180-200 रुपयाला कोणती मिरची मिळणार. सुरकती नसते. गुजरातची एक मिरची आहे, तर ती दिसायला बेडगी सारखी दिसते, पण त्याच्यात गुणधर्म बेडगीचे काही नाही. अच्छा. रंग पण येत नाही, तिखटपणा येतोय आणि पोटात जळजळ होते. ओके. म्हणजे हलक्या क्वालिटीची असते. ओके. तर केमिकलची आणि हलक्या क्वालिटीची असते. तर चला मित्रांनो, मिरची पण भाजून झाली आणि मसाले पण रेडी झालेले. तर आता भाजतात कशा प्रकारे ते तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो बघा, आता आहे ना आपले मसाले भाजणं चालू आहे. तर कशा प्रकारे भाजणार आहे ते सर्व दाखवतो तुम्हाला मी. पहिले हळद आणि हिंग. अच्छा, हळद आणि हिंग भाजणार. एकदम फुगून घेणार. अच्छा, फुगून घेणार. तर मित्र बघा, आता फर्स्ट स्टार्टिंगला आहे ना हळद आणि हिंग आहे ना भाजून घेतात. ते पूर्ण फुगून घेतील त्यांना. हिंगाचा सुगंध द्यायला. हो. हा डुप्लिकेट हिंग असतं ना. हो. काळा पडला. अच्छा, डुप्लिकेट काळा पडतो. हो, कारण की त्याच्यात चणा डाळीचं पीठ असतं, तांदळाचं पीठ मिक्स असतं. आता हळद बघा फुगली आहे. हळद फुगली आहे. आता बघा, सर्व मसाले ना याच्यामध्ये ऍड करतात आहे. व्यवस्थित भाजून घेणार आहे पूर्ण मसाले. मसाला गरम मसाला तर चांगला भाजला आहे. हो. तुम्ही सुगंध अनुभवतच होता. ओके. सुगंध पण खूप येतोय खरं म्हणजे. आता आपण ह्याच्यात मिरची टाकूया. आता मिरची ऍड होणार. ओके. तर मित्रांनो, आता मसाल्यांमध्ये आहे ना मिरची ऍड करतात आहे. म्हणजे मसाले वगैरे भाजून झालेले आहे. आता मिरची भाजणार आहे. आणि आमच्याकडे नेहमी कडक सुकलेल्याच मिरच्या मिळतात. आणि सुकवायची जास्त गरज नसते. तरी कोणत्या कस्टमरला सुकून पाहिजे असेल तर आम्ही सुकवून तो मसाला बनवून घरपोच पण देतो. थोडं तेल टाकलं ना मिरचीवर, चांगल्या भाजल्या जातात. तर मित्रांनो, थोडं ऑइल पण ऍड करतात म्हणजे आणखी व्यवस्थित भाजला जाईल मसाला. हा तुम्हाला वर्षभर टिकवायचा असतो. अच्छा. आमचा प्रयत्न हाच असतो की मसाला तुम्ही ह्याच वर्षी नाही घेता, नेहमी घ्यावा. जेव्हा आम्ही चांगली क्वालिटी देऊ तेव्हाच तुम्ही आमच्याकडे नेहमी घ्या. हो, काय त्याच्यावर आम्ही खसखस टाकतो. तर मित्रांनो, मिरची आणि मसाला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये खसखस ऍड करतात आहे. हे खसखस जास्त करपली नाही गेली पाहिजे. अच्छा. खसखस लगेच करपते. ओके. हा मसाला भाजून झालेला आहे. तर मित्रांनो, मसाला ना पूर्ण रेडी झालाय. आता काढता दादा. तर बघा मित्रांनो, आता मशिनीमध्ये ना मसाला ऍड करतात आहे. मसाला बोलतात ना, गाडीच्या मेना काळा मसाला बोलतात.
दादा आता मसाला बनला आपला मालवणी मसाला, त्यासाठी खर्च किती आहे? मालवणी मसाला बनवायला आपल्याला 1400 ते 1600 रुपये खर्च येतो. ओके. जसं काय तुम्ही जिन्नस घेणार तसं. ओके. घाटी मसाल्याला खर्च येतो मालवणी 1 किलो मिरचीचा 2 किलो मसाला बनतो. ओके. 1 किलो मिरचीचा 750 1 किलो 750 म्हणजे 1.25 किलो पण मसाला बनतो. हो. जसं तुमची रिक्वायरमेंट असेल तसं. ओके. आणि आम्ही या मसाल्याची 1 ते 1.5 वर्ष गॅरंटी देतो. काही झालं 1 ते 1.5 वर्षात तर आम्ही पुन्हा तुम्हाला नवीन बनवून देऊ. ओके. तर मित्र दादा गॅरंटी पण घेतात आहे, म्हणजे 1 ते 1.5 वर्षामध्ये मसाल्याला काही झालं ना तर दादा तुम्हाला नवीन मसाला बनवून देणार आहे. तर दादा घाटी मसाला किती किलो बनणार आणि त्याची प्राइस काय असणार आहे? 1 किलो मिरचीचा घाटी मसाला 3.5 किलो बनतो. हो. त्याच्यात मिरची, मसाला, खोबरं, कांदा, लसूण, हो, मीठ हे वापरून 3.5 किलो बनतो. त्याचा खर्च 1600 ते 1800 रुपये होतो. 1600 ते 1800 रुपये. ओके. आणि आगरी मसाला? आगरी मसाला 1 किलो मिरचीचा 1 किलो 750 होतो. ओके. त्याचा खर्च 1400 ते 1600 रुपये होतो. ओके. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो सुधा मसाले ना या शॉपची सर्व डिटेल म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस वगैरे सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि स्क्रीनवरती देणार आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.